नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. नवरात्राचे 9 दिवसाचे उपवास चालू आहे आणि अशा उपवासामध्ये आपल्याला नेहमीच चटपटीत तोंडाची चव वाढवणारा असा एखादा कुरकुरीत पदार्थ 9 दिवससुद्धा खायला दिला ना, तरी आपण तो आनंदाने खात असतो. आज आपण अगदी घरातल्या साहित्यांमध्ये नायलॉन साबुदाणा आणि बटाट्या किसाचा चिवडा कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय. रेसिपी अगदी आपण परफेक्ट बघणार आहे. जसा बाहेरचा असतो तसाच चिवडा आज आपण घरी बनवणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पहिल्याच रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं आपण साहित्य बघू काय लागतंय. उन्हाळी वाळवणामधला जर तुमच्याकडे बटाट्याचा किस असेल तर तुम्ही तो किस घेऊ शकता किंवा बटाटे तुम्ही मोठ्या किसणीने किसून 4-5 पाण्याने धुवून आपल्याला निथळून कॉटनच्या कपड्यावरती सुकवून घ्यायचा आणि तो किस तुम्ही बनवून तळला तरी चालेल. इथे शेंगदाणे, नायलॉन साबुदाणे मात्र विकत आणायचे. कढीपत्ता लागणार आहे, हिरव्या मिरच्या आपल्याला लागणार आहे. हे साहित्य मेन आपल्याला हा चिवडा बनवण्यासाठी लागणार आहे. किस आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे. किस तळत असताना आपल्याला किस तेलामध्ये थोडा थोडा घालून तळायचा आहे. किस तळताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे. जर तेल तापलेलं नसेल तर किस जो आहे तुमचा तो तेलकट होतो आणि असा एकदम कडक होतो. खुसखुशीत तळला जात नाही तर असा कडक होतो. म्हणजे तळताना आपल्याला तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे आणि थोडा थोडा घालून तळून घेतलेलं आहे. किस तळून झालेला आहे. नायलॉन साबुदाणे तळताना विशेष काळजी घ्यायची कारण साबुदाणे असे तडतडत असतात, फुलत असतात. त्यावेळेस तेल अंगावरती उडण्याची शक्यता दाट असते. अशा वेळेस काय करायचं, एखादं मोठं ताट घ्यायचं, असं वरनं पालथं धरायचं. ताटसुद्धा गरम होते. कपड्याने ताट पकडा म्हणजे हाताला भाजणार नाही आहे आणि सारखं आपल्याला हे झाऱ्याने हलवत राहायचं. म्हणजे काय होतं, साबुदाणे जे असतात ते व्यवस्थित फुलले जातात, एकसारखे फुलले जातात आणि तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच साबुदाणे आपल्याला तेलामध्ये घालायचे. साबुदाण्याचा तडतडण्याचा आवाज कमी झाला की आपल्याला साबुदाणे इथे तेलातनं काढून घ्यायचे. हे साबुदाणे तळत असताना गॅस मोठाच ठेवायचा आहे. तेल चांगलं तापलेलं पाहिजे. साबुदाणे तळून झालेले 1 वाटी शेंगदाणे घेतलेले. शेंगदाणे सुद्धा आपल्याला इथे तळून घ्यायचे. शेंगदाणे तळत असताना मात्र गॅस थोडासा बारीक ठेवायचा आहे. एकदम मोठा गॅस ठेवू नका. चांगले कुरकुरीत असे शेंगदाणे तळले गेले पाहिजे. हलकासा लालसर कलर आला की गॅस इथे मोठा करायचा 1 मिनिटभर आणि शेंगदाणे तेलातनं काढून घ्यायचे. म्हणजे शेंगदाणे सुद्धा तेलकट अजिबात होत नाही. तळणीचा कोणताही पदार्थ असो तेलातनं बाहेर काढताना मात्र गॅस मोठा करायचा 1 मिनिटभर आणि चांगलं पदार्थ तेलाबरोबर तापून द्यायचं. म्हणजे तेलकट अजिबात होत नाही. मिरच्या यामध्ये घालून घेतलेल्या आहे. मिरच्या तळताना मात्र मिरच्या तळायला थोडासा वेळ जास्त लागतोय. त्यामुळे मिडियम गॅसवरती मिरच्या कुरकुरीत तळून घ्या. त्यानंतर ना कढीपत्ता मी इथे घालून घेतलेला आहे. आता कढीपत्ता जर तुमच्याकडे चालत नसेल तर तुम्ही इथे नाही घातला तरी चालेल. पण कढीपत्ता आणि कोथिंबीर उपवासाला चालते म्हणून मी इथे कढीपत्ता घालून घेतलेला आहे. कढीपत्ता, मिरच्या कुरकुरीत आपण तळून घेतलेला आहे. बघू शकता या पद्धतीने. आणि साबुदाणा बघू शकता एकदम खुसखुशीत तळला गेलेला आहे. किस एकदम खुसखुशीत तळला गेलेला आहे. आता यावरती काय घालायचं आहे, जेव्हा आपण फराळाचा चिवडा विकत आणतो तेव्हा आपल्याला तो थोडासा खारट आणि गोड लागतो. पिठी साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे. मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे आणि चिवडा व्यवस्थित खालीवर करून घ्यायचा आहे. किस जो आपण मोठे असे धपले तळून घेतले होते ते आपल्याला हाताने असे बारीक करायचे. जास्तही बारीक करू नका. असे थोडेसे मोठे ठेवा. व्यवस्थित तुम्हाला जसे बारीक पाहिजे तसा किस इथे हाताने चुरगळून घ्या आणि व्यवस्थित खालीवर करून घ्या. इथे तुम्ही बघू शकताय छान असा आपला इथे बटाटा किस आणि नायलॉन साबुदाण्याचा चिवडा आपला इथे बनवून तयार झालेला आहे. एकदा बनवून ठेवला तुम्ही हा 10-15 दिवस सहज खाऊ शकता. काहीच होऊ शकत नाही. गोड, तिखट, खारट अशी चव असल्यामुळे तोंडाला चव येते
दुसरी गोष्ट म्हणजे जेवताना तोंडी लावता येतं. ऑफिसला जाणार असाल तर तुम्ही हा डब्यामध्ये घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीने आपण एकदम झटपट कमी वेळेमध्ये घरातल्या साहित्यामध्ये आपण हा चिवडा इथे बनवून घेतलेला आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्हाला तो कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा.